आज आपण भविष्य काळातून स्वतःसाठी एक पत्र लिहिणार आहोत. कशासाठी? तर आजचा विषय आहे कर्जमुक्त होण्यासाठी. तुम्ही आजच्या घडीला, आजच्या स्थितीमध्ये कर्जात आहात कसल्या तरी आर्थिकदृष्ट्या, आणि त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी तुम्ही युनिव्हर्सला एक पत्र लिहित आहात. आणि ते अशी कल्पना करा की ते पूर्ण झालेलं आहे. मुळात त्या फिलिंगमध्ये राहा. पहा, पैसा ही एक मुक्त वाहणारी ऊर्जा आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही जेवढे धन्यवाद द्याल तेवढे कमी आहे. की तुम्ही जिथून कर्ज घेतलेलं आहे त्याच्या प्रति कृतज्ञता बाळगा की त्यांनी तुम्हाला मदत केलेली आहे. बरीचशी मंडळी काय करतात, बँकेतून कर्ज वगैरे घेतात कोणत्या तरी गोष्टीसाठी. जणू काही एखादं घर असेल, कार असेल, किंवा एज्युकेशनल लोन असेल, कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही कर्ज घेता तेव्हा अगदी आपण आनंदाने कर्ज घेतो. पण जेव्हा हप्ते फेडायची वेळ येते त्यावेळेस आपल्याला फार विचित्र भावना असतात आपल्या, की अरे आला तो हप्त्याचा दिवस आता. आणि हप्ता देताना मात्र काही मंडळी अगदी टाळाटाळ सुद्धा करतात. आणि ती कटकट आहे असं त्यांना वाटते, पण आपण त्याच्याप्रती कृतज्ञता बाळगत नाही की अरे यामुळेच मी माझं घर बांधू शकलो, किंवा माझ्या आयुष्यात स्थिरता येऊ शकली, मी शिक्षण घेऊ शकलो, किंवा त्या पैशाचा उत्तम असा मी उपयोग केलेला आहे. तर त्यासाठीच आपण कर्जमुक्त होण्यासाठीच ब्रह्मांडाला, युनिव्हर्सला, किंवा तुमचं जे काही आराध्य दैवत असेल, इष्ट देवता असेल, त्याला हे जादूचं पत्र लिहायचं आहे. आता मी हे थोडंसं हळूहळू म्हणेल, कदाचित तुम्ही ते लिहून घ्याल अशी अपेक्षा करते. कारण हा एक मॅनिफेस्टेशनचा एक प्रयोग आहे आणि तो तुम्हाला सातत्याने काही दिवस करायचा. किती दिवस करायचा हे मी शेवटी सांगेन. तर सुरू करूया पत्राला. डिअर युनिव्हर्स. तुम्ही तुमचं आराध्य दैवताचं पण नाव लिहू शकता त्याच्यामध्ये, की महादेवाचं नाव असेल, गणपतीचं नाव असेल, लक्ष्मी मातेचं नाव असेल, तुमच्या प्रिय आराध्य दैवताचं नाव स्मरून ते लिहा, तिथे लिहा. आता मी त्याला युनिव्हर्स हा शब्द देत आहे. डिअर युनिव्हर्स, आज मी तुला पूर्णतः मुक्त मनाने, कृतज्ञतेच्या भावनेने, पूर्णपणे समर्पित वृत्तीने हे पत्र लिहित आहे. कारण मी आजपासून कर्जातून, त्या चिंतेपासून, त्या कर्जाच्या ओझ्यापासून मुक्त झालो आहे किंवा झाले आहे. आणि हे अगदी मनापासून म्हणायचंय. भावना खूप काम करतात. लक्षात ठेवा, आपल्या दैवताला, युनिव्हर्सला भावनांची भाषा कळते. शब्द तर माणसांनी निर्माण केलेले आहेत, पण त्या शब्दांमुळेच भावनाही तयार होतात. म्हणून शब्दही तेवढेच महत्वाचे आहेत. आणि म्हणून शब्द लिहिताना त्या भावना सुद्धा जगणं खूप महत्वाचं आहे. आणि त्या भावना जगताना पाचही ज्ञानेंद्रियांचा वापर करणं फार गरजेचं आहे. आता त्याच बाबतीमध्ये पुढे असं लिहा, मी रात्र रात्र जागून या कर्जाचा विचार केला. दिवस मोजले, अगदी नोटा मोजल्या, पैसे मोजले, की किती दिवस राहिले, किती पैसे हाताशी आहेत. मग ते जे हप्ते भरायचे होते, त्या हप्त्यामुळे माझ्या मनात अस्वस्थता आली, बेचैनी वाढली. ते सगळे दिवस आता संपलेले आहेत. हे पत्र तुम्ही कशा पद्धतीने लिहित आहात आले का लक्षात तुमच्या, की हे पत्र तुम्ही तुमच्या भविष्य काळातून आत्ताच्या स्थितीला लिहित आहात, जेव्हा तुम्ही कर्जमुक्त झालेले आहात. ती पूर्ण फिलिंग आणायची आहे की मी आता कर्जमुक्त झालेलो आहे, आणि तुम्ही आता युनिव्हर्सला किंवा तुमच्या इष्ट देवतेला धन्यवाद देत आहात. आज मी पुन्हा मुक्त, निर्भय आणि फ्री झालेलो आहे. फायनान्शियली पूर्णपणे फ्री झालेलो आहे. माझ्यावर कसलंही कर्जाचं ओझं नाहीये. हे युनिव्हर्स तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या कृपेने आणि माझ्या श्रद्धेने हे माझं सगळं कर्ज पूर्णपणे संपलेलं आहे. आता माझा प्रत्येक दिवस अतिशय आनंदाचा आहे. मी माझ्या फॅमिलीला पूर्ण वेळ देतो. आता माझ्या डोक्यावर कसल्याही प्रकारचं ओझं नाहीये. मी आता आत्मविश्वासाने भारून गेलेलो आहे. माझा पैसा आता माझ्याकडेच राहत आहे आणि त्याचा मला अतिशय अतिशय आनंद होत आहे. मी पूर्ण सन्मानाने
त्या पैशाचा स्वीकार करत आहे. मी खूप प्रेमाने माझ्या पैशाचा आदर करत आहे. कारण माझं मन त्याला घेण्यासाठी पूर्णपणे तयार झालेलं आहे. पैशाला धन्यवाद द्या, नेहमी द्या, की माझ्या प्रत्येक चांगल्या वाईट क्षणी तू नेहमी माझ्यासोबत आहे. अगदी जन्मल्यापासून आत्तापर्यंत प्रत्येक वेळेस तू मला साथ दिलेली आहे. कुणी? पैशाने. आज या समृद्धीच्या आणि या नव्या स्वप्नांसाठी मी या पैशाला किती धन्यवाद देऊ तेवढं कमीच आहे. आणि म्हणून या पैशाला, या माझ्या समृद्धीला, या ऊर्जेला मी अंतःकरणातून कोटी कोटी धन्यवाद देत आहे. कारण आता मी मुक्त झालोय, मी समृद्ध झालेलो आहे. आणि हे युनिवर्स, तू दिलेलं हे आयुष्य आता मी अतिशय आनंदाने आणि समृद्धीने आणि खूप 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 कृतज्ञतेने जगत आहे. डिअर युनिवर्स, तुझे खूप खूप आभार. आता हे पत्र, याच्यात तुम्ही अजूनही तुमच्या भावना ऍड करू शकता, ज्या कृतज्ञतेच्या आहेत. लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त निगेटिव्ह शब्द टाळायचे आहेत. जास्तीत जास्त सकारात्मक भाषा वापरूया. त्याच्यामुळे तुमच्या मनाला त्याच सूचना वारंवार जात राहतात. आता हे सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर हे पत्र वाचा आणि रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा हे पत्र पूर्ण फिलिंग सहित वाचा. आता पूर्ण फिलिंग कशाच्या आहेत? तर 5 ज्ञानेंद्रियाच्या पूर्ण फिलिंग्ज आहेत आपल्या. डोळ्यांनी ते पत्र पहा, कानांनी ऐका, म्हणजे परत एकदा आपण ते शब्द मोठ्याने मोठ्याने म्हणायचे, ते पत्र मोठ्याने वाचा. कारण मग तुमचे कान, तुमचे डोळे, तुमचं म्हणणारे शब्द, पूर्ण तोंडातून जाणारे शब्द, हे सगळे ते वर्क करत राहतात. पत्र वाचल्यानंतर 1-2 मिनिटं पूर्णपणे डोळे मिटून शांतपणे कर्जमुक्त झाल्याचा पूर्ण आनंद घ्या आणि असं स्वप्न रंगवा की तुम्ही कर्जमुक्त झाल्यानंतर तुमच्या फॅमिलीबरोबर खूप छान सेलिब्रेट करत आहात. तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना सांगत आहात. तुमचे घरातले अतिशय आनंदी आहेत. तुम्ही अक्षरशः सेलिब्रेशन करत आहात की येस, हे कर्ज आता, किंवा एखादी छानशी पार्टी तुम्ही इमॅजिन करू शकता. म्हणजे माइंडमध्ये तसं स्वप्न पाहू शकता. आणि हे पत्र लिहून झाल्यानंतर देवाच्या मंदिरात किंवा आपल्या देव्हाऱ्यामध्ये ठेवायचं आहे, सकाळ आणि संध्याकाळ. दररोज ते पूर्ण भावनेसहित, कृतज्ञतेसहित वाचायचं आहे. पत्र वाचताना अशी भावना ठेवायची आहे की खरंच आपण ब्रह्मांडाशी संवाद साधत आहोत, किंवा आपली इष्ट देवता आपल्या समोर आहे आणि तिच्याशी तुम्ही अतिशय मनापासून संवाद साधत आहात आणि तुम्ही पूर्णपणे कर्जमुक्त झालेले आहात. आता ही प्रॅक्टिस तुम्हाला सतत 21 दिवस करायची आहे. यामुळे काय होईल माहितीये? तुम्हाला पैशाचे सोर्सेस उपलब्ध होतील. तुमच्या डोक्यात फक्त एकच सोर्स असेल पैशाचा येण्याचा, तुमची नोकरी असेल, तुमचा व्यवसाय असेल किंवा अजून काहीतरी सोर्सेस असतील. पण ह्या व्यतिरिक्तही तुमच्यावर अशी काहीतरी ब्रह्मांडाची किंवा तुमच्या इष्टदेवतेची अशी काहीतरी कृपा होईल की तुम्हाला अगदी कल्पनेच्या पलीकडचेही काही सोर्सेस उपलब्ध होतील की ज्यामुळे तुमचं कर्ज लवकर फिटायला मदत होईल. तर आहे की नाही हे जादूचं पत्र? आणि यासाठी तुम्हाला मात्र थोडंसं कष्ट घ्यायला लागणार आहे. मनापासून प्रयत्न करा. पूर्ण भावनेसहित हे पत्र म्हणायचं आहे, वाचायचं आहे, लिहायचं आहे. फील करायचे आहेत ते सगळे शब्द, त्या भावना. तर हा प्रयोग नक्की करून बघा आणि तुम्हाला त्याचा काय फायदा झाला किंवा त्यातून तुम्हाला काय अनुभव आला, हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं आहे. आनंदी राहिलात तर तुम्ही खूप सारा, आनंदी राहणं आणि ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं हे पूर्ण आयुष्याच्या तुमच्या सगळ्या कामकाजांपेक्षाही खूप महत्त्वाचं आहे. छोट्या छोट्या गोष्टींविषयी कृतज्ञता व्यक्त करणं, ब्रह्मांडाला सांगणं की मी धन्यवाद आहे तुझ्याप्रती. आणि ह्याने खूप सारे मिरॅकल्स आयुष्यात घडलेले मी पाहिलेले आहेत. त्यामुळे आनंदी राहा, खुश राहा, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. आणि हो, हे सगळं असं आवडत असेल, हे जे काही मी सांगते ते, तर माझ्या या चॅनलला नक्की फॉलो करा. मी आहे लाईफ कोच यशस्वी पुष्पा आणि मी एक NLP प्रॅक्टिशनर आहे, चाइल्ड पॅरेंट काउन्सिलर आहे, एक लाईफ कोच आहे. थँक यू फॉर वॉचिंग दिस चॅनल.